आज असं एक आदत मैदान पार पडत आहे. सोन्या 50-50 केसरी. आणि आजच्या मैदानाला एक आपल्या सर्वांच्या आवडत्या बैलगाडा मालकीण रश्मिताई तावरे यांनी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लावली आणि सोन्या 50-50 मोठा सोन्या आणि त्यांचं नातं काय या संपूर्ण जगाला किंवा बैलगाडी क्षेत्राला माहिती आहे. ताई प्रथम तर तुमचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. काय सांगाल आज सोन्या 50-50 केसरी सोन्याच्या नावानं मैदान आहे. गेल्या वर्षी पण तुम्ही गेल्या वर्षी पण होतं. हो हो. या वर्षी पण आलाय. गेल्या वर्षी पण होता आणि यावर्षी बरेच लोक अशी बोलतात की शेवटचा त्याची पळ आहे. मला तर असं वाटतं नाही की सोन्या कधी थकला नाही, थकणारी नाही. कदाचित पुढच्या वर्षी अजून काहीतरी व्यवस्थित होऊन येईल. बट एक थोडी हे वाटत होती की शेवटची पळ असेल, त्याच्यामुळे बघायला यायलाच लागलं आणि त्याच्यामुळे बघायचं मला त्याला परत एकदा, कारण गेल्या वर्षी मी त्याला पहिल्यांदा पळताना पाहिलं होतं आणि यावर्षी त्याला मी शेवटचं पळताना पाहणार आहे. बघायला गेलं तर सोन्याचं आणि तुमचं नातं एक वेगळ्या पद्धतीचं आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितले तुमच्या दोघांची जी अटॅचमेंट आहे ते आपण म्हणतो की एक घरातील सदस्य किंवा मोठा भाऊ किंवा असं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने तुम्ही त्याचा सांभाळ केला. तुमच्या दावणीला तो राहिलाय, काय सांगा? ते एक मोठा आशीर्वादच आहे माझ्यासाठी की सोन्या माझ्या दावणीला राहिला आणि जे त्यांनी पहिल्यापासून मी सांगत आले की त्यांनी त्या गोष्टी दाखवल्या मला, म्हणजे ती आपुलकी दाखवली. माझ्याकडे पण जनावर आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे, बट सोन्याने जी आपुलकी दाखवली माझ्या बाबतीत, न मारणं, बघणं, आवाज देणं, सगळं हे मनापासून होतं त्याच्याही आणि माझ्यापासून. म्हणून ते नातं जास्त जवळ येत गेलं आणि टिकत गेलं. बरेचसे लोक बोलतात की सोन्याच्या इथे कोणी अजून हात घातला नाही शिंगात, पण एकमेव मी होती की त्यांनी मला तेव्हा सुद्धा मारलं नाहीये. आणि माझं नशीब होतं की सोन्या माझ्या दावणीला आला. माझे कुठले तरी पुण्याचं काम होतं म्हणून माझ्या दावणीला आला आणि त्याच्याच आशीर्वादाने आज माझा शिव पळतोय. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे ते बोलण्यासारखीच गोष्ट नाही आहे की एखादं पुण्याचं काम केल्यानंतर आपल्याला फळ भेटतं. सोन्या माझ्यासाठी एक लक्ष्मीच आहे, आजही होती, उद्याही आणि पुढेही माझी ती लक्ष्मीच राहणार आहे. आज हे जे मैदान भरते त्याच्या नावानेच भरते आणि तुम्ही प्रत्येक वर्षी उपस्थित दाखवता तुमची, काय सांगाल या मैदानाबद्दल? मैदान खूप चांगलं नियोजन असतं आणि गेल्या वर्षी पण बघितलं व्यवस्थित नियोजन आहे, शिस्त पद्धतीचं मैदान आहे. जसं आमच्या इथलं उसाटण्याचं मैदान मला आवडतं तसं एक्झॅक्टली असंच मैदान आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे राहुल गोरे आहेत, त्यांनी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये कुठली तडजोड नाही, भांडण नाही, काय नाही, एकदम शिस्तच चालतं. आणि असं मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ही प्रथा चालूच राहावी सोन्याची, की सोन्याच्या नावाने हा अड्डा भरतच राहावा, हीच इच्छा आहे माझ्याकडे त्यांच्याकडे. मी आता मागे जो बॅनर बघताय तो म्हणजे एक बॅनर म्हणजे थोडक्यात दोन नंदी आहेत. कोल्हापूरचा प्रसिद्ध नंदी आहे हरण्या, म्हणजे तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे जनरल बैलगाडीमध्ये. आणि या नंदीचा आणि आज सोन्याचा आपल्या फेरा पडणार आहे, तर ह्या जोडीबद्दल तुम्हाला कशी उत्सुकता? दोन्ही बैल माझी आवडते. सोन्याचं तर तुम्हाला सांगू शकतो, पण तसं बघायला गेलं तर हरण्याही माझा आवडती बैल आहे. आणि दोघांचं बॉडी स्ट्रक्चर बोला सगळं एकसारखं आहे, दोन जुळ्या भावासारखं आहे. तर ही इच्छा होतीच आणि ती ॲक्च्युली योगायोग घडून आणली. राहुल दादांनी वगैरे सगळ्यांनी मिळून घडून आणली आणि एक तो फेरा बघणं म्हणजे एक ड्रीम कम ट्रू आहे की दोघांना पळताना आणि खूप भारी वाटणार. सगळे बघतीलच ते फुटेज केवढे भारी असतील. विशेष म्हणजे हरण्या जनरल गाडीमध्ये पळतो पण आज पहिल्यांदाच या फेऱ्यात पळणार आहे पहिल्यांदा. म्हणजे दोघं पण एकमेकांना भाग्यवान समजतील. त्या दोघांपेक्षा अक्षरशः जे प्रेक्षक बघतील डोळ्यांनी ते भाग्यवान असतील, कुठले तरी पुण्याचे काम केलं असेल म्हणून या दोन नंदींना एकत्र पळताना पाहणार आहेत. आणि त्यात त्यांनी गाड्या पण 2 लावल्यात त्यांच्यासाठी. आता तो फेरा बघणं म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला सांगते त्याचं एक हे होतं की इंद्रधनुष्य आलं होतं सोन्याच्या फेऱ्याच्या वेळेस. कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त ही गोष्ट मोठी आहे आणि त्याचीच वाट बघते की कधी फेरा होतोय. आता बघायला गेलं तर आपलं हे बैलगाडी क्षेत्र असेल, तुम्ही एक बैलगाडा मालकीण म्हणून काम करताय, आपले नंदी पाहतात, त्याच्याबरोबर तुम्ही एक कलाकार म्हणून पण काम करताय. या सगळ्या गोष्टीमध्ये कसा वेळ काढता तुम्ही? कसं वेळ निघतो जसा काढायचा तसा वेळ निघतो. एखाद्याला हाऊस असली का, आणि मी प्रत्येक मुलीला सांगेल की मी आधी पण बोलली होती की वाईट वळणाला जाण्यापेक्षा या क्षेत्रात या, नावं ठेवतील लोक, टीका करतील, बऱ्याचशा गोष्टी ऐकायला भेटतील, पण तुम्ही स्थिर राहा. काय नाही, आज सगळ्या स्त्रिया या क्षेत्रात आलेल्या आहेत आणि एक मान आहे, सन्मान आहे बऱ्याच ठिकाणी आणि तो घ्या. म्हणजे वाईट गोष्टी करण्यापेक्षा या गोष्टी घ्या आणि नंदींवर प्रेम करून बघा. नक्कीच प्रत्येकाचा नंदी प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक मालकाला तितकाच जीव लावतो जितका माझा सोन्याला होतो. ज्या बैलगाडी क्षेत्रामधला तुमचा पहिला दिवस असेल किंवा तो काळ असेल, आत्ताचा काळ, त्याच्यामध्ये किती
किती खूप फरक आहे. मी म्हणजे बैल अड्ड्यात कधी आलीच नव्हती. मुळात मी पहिले सोन्यालाच भेटायला गेली होती फर्स्ट टाइम. जेव्हा मी शर्तींचा बैल बघितला तर हा मुळात सोन्याच होता. आणि त्यानंतर आता जे वागणं आहे तो खूप वेगळं आहे. पहिल्या गोष्टी काही समजत नव्हत्या, आता समजतात. एक गोष्टी समजतात, काय गोष्टी घडतात. सगळं आता नॉलेज हळूहळू यायला आहे. आता एक गाडा मालकी म्हणजे 4 बैल सांभाळायची म्हणजे काय खायची गोष्ट नाही. आणि ती आता हिंमत आली आहे. पहिले असं वाटत नव्हतं. एक सोन्या सांभाळणं पण लई मोठी गोष्ट आहे. पण शिकली हळूहळू, आणि सगळ्या शिकाल हळूहळू. असं मी सांगत नाही की न शिकणार की गोष्ट. प्रत्येक आपण काय आईच्या गर्भातनं शिकून आलेलो नसतो. हळूहळू सगळं शिकू, पण चांगली गोष्ट आहे. आज सोन्याचा मुलगा देखील पळताना उज्जैन बापाच्या पायावरच ठेवलेलं आहे, काय फरक नाही. आणि उज्जैननी गुलालात राहावं आज माझी खूप इच्छा आहे, कारण की वडिलांचं मैदान आहे त्याच्या. आणि अशी अपेक्षा आहे की त्यांनी 100% गुलालात राहावं. त्यासाठी पण त्याला खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आता या पलीकडे क्षेत्रामध्ये सोन्या 50-50 काहीतरी सोन्याचं नाव आलं की आणखीन एक नाव येतं, म्हणजे त्याचा शिष्य बकासूर आणि सोन्या या गाडीचं एक गुरु शिष्याचं नातं आहे. ते एक मोठा चाहता वर्ग आहे. काय सांगाल बघा? तीच गेल्या वर्षीची जेव्हा मी बक्याची गाडी बघितली होती त्यावेळेस माझी स्वतःची मनापासून इच्छा होती. आणि मी थार गाडीवर उभी राहून बघत होती की बक्याने हा 1 नंबर करावा, कारण की गुरु शिष्याची जोडी आणि हा मान बक्याला मिळावा अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि गेल्या वर्षी ती पूर्ण झाली. तशीच माझी यावर्षी उज्जैननी करावा, बक्यानेही करावा असं नाही, पण गुलालात राहावा दोन्ही बैला अशी माझी इच्छा. सगळीच नंदी राहावा. बट सोन्या आहे ना, सोन्या आणि बक्याची जोडी ती वेगळीच होती. तुम्ही सगळ्यांनी त्याची पळ दोघांचीही पाहिलेली आहेत. आणि बकासूरनी सोन्याकडून खूप काही गोष्टी शिकलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आता पुढची जी पिढी आहे ते बैलांची ती बकासूरकडून बऱ्याचशा गोष्टी शिकते. आणि त्याच्यामुळे बक्याचं तर ऑलमोस्ट फॅनबॉस आहेच. कुठेतरी एक गावठी नंदी आणि या क्षेत्रामध्ये तो म्हणजे तिथं असं लोकांना वाटत होतं की हे पळू पण पळू नाही शकत. त्या ठिकाणी त्यांना आज एवढे रेकॉर्ड केलेत. काय सांगाल? बरेच ठिकाणी असे बोलतात, आपले मोठे लोक आहेत की बोलतात की गावठी असो नाही तर खिल्लार असो किंवा कुठलाही असो, बैलामध्ये रग असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आता इतकं तर मला नॉलेज आलंय, जर का बैलाच्या अंगात रग आहे ना, मग ते कुठल्या पण जातीचं असो ते पळणार म्हणजे पळणार. तशा बाबतीत बक्याच्या बाबतीत आहे. बक्याचं वर्कआउट चांगलं होता, बक्याचं खाणं पिणं चांगलं होतं, म्हणून बक्या आज टॉपला आहे. एक बैलगाडा मालकीण म्हणून आता ज्यावेळेस एक 2 नाही तर 4 नंदींचा तुम्ही सांभाळ करताय, तर किती कष्ट आणि किती अडचणी असते त्या लोकांना? जाम अडचणी असतात, जाम म्हणजे सगळ्याच गोष्टी मॅनेज करावं लागतात. बैलांचं खाणं पिण्याचं, बैलांचं शेड्यूल, बैलांच्या शर्तींचा शेड्यूल सगळं लावावं लागतं. तितकीच मुलांची जसं टीम एकानी मालकानी काय नाही. पहिली गोष्ट मालक स्वतः घडत नाही, जी मालकाच्या बाजूला जी आजूबाजूला पोरं असतात त्याच्यानीच मालक घडतो. मी पहिले पण तेच बोललेली, मी मालक घडली हे माझ्यामुळे नाही घडली तर माझ्या पोरांमुळे घडलेली आहे. माझी जेवढी पोरं मला साथ देतात त्याच्यामुळे मी आज मालक झाली. ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि साधी गोष्ट नाही बैल सांभाळणं. लोक खाली टीका करतात सोशल मीडिया, तर बऱ्याचशा मुली मी डायरेक्ट बोलेल, आज हा नंदी फेमला आला का त्या नंदीबरोबर रील, दुसरा नंदी फेमला आला का त्या नंदीबरोबर रील. हे कंटेंट नाही आहेत. बैल हा कंटेंट नाही आहे तुमच्यासाठी. ते तो एक जीव आहे, त्याला जीव लावून बघा आणि या क्षेत्रात घुसून बघा. मी मुलींना स्पेशली ही गोष्ट सांगेल, प्रत्येक सगळे बैल सारखे आहेत, पण असं नाही ना की जो पळतोय त्याच बैलाला पुढे घ्यायचं. जो पळत नाही तो पण तर नंदीच आहे ना, त्याला पण कधीतरी पुढे घेऊन बघा, असं मला प्रत्येक मुलींकडनं अशी अपेक्षा असते. आणि काय नाही, मेहनत करा, होईल जेव्हा नशिबात असेल. फक्त दुसऱ्या बैलाचं वाईट चितू नका, 100% तुमचा बैल गुलालात राहणार. पायऱ्याचं वगैरे सगळं नियोजन तुम्ही स्वतःच करता? स्वतः पुरं करता, स्वतः करतात. सगळ्यांचं ठरतं की काय करायचंय. असं माझं नाही का मी मालक आहे म्हणून मी जे त्याला बैल द्यायचा त्याला देत, पण असं माझं हे पण नाही का ज्याचा बैल पळतो त्याला बैल द्यायचा. एखाद्याने आपल्याला बैल मागलाय, बैल आपला रिकामी आहे, त्या दिवशी बैल आपण द्यायचा. त्याचा बैल उजाडात येऊ दे ना तर आपला बैल उजाडात येऊ दे, काहीतरी एक गोष्ट घडेलच. मित्रांनो, ताई आज सोन्याला बघण्यासाठी किंवा सोन्याचा फेरा बघण्यासाठी असू दे किंवा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कंटिन्यू येत असतात. त्यांचा तो छंद एक बैलगाडा मालकीन म्हणून पण ते काम करतात आणि एक बैलगाडा मालक म्हणून किंवा मालकीन म्हणून जे काही त्रास असतो किंवा किती कष्ट करावे लागतात. कष्ट म्हणजे आज तुम्हाला सांगते, आज सोन्याला मी 8 महिन्यांनी बघणार आहे. चक्क 8 महिन्यांनी. ज्या लोकांनी माझ्यावर आळ लावले, बऱ्याचशा गोष्टी घडल्या 8 महिन्याच्या आधी सोन्याला सांभाळल्यानंतर, त्या सगळ्या फेस करून मी शेवटचं सोन्याला बघायला आली आहे. माहीत नाही पुढे बघेल का नाही मला तेही माहीत नाही, पण मला माझ्या आईने सांगितले की तू कुठल्याच चुकीत नाही तर तुम्ही सोन्याला बघून यायचं शेवटचं. बाकी नाही, खूप गोष्टी फेस करावं लागतात, हळूहळू कळेलच. नाही म्हणजे तुम्ही म्हणजे सोशल मीडिया पुरतं नाही, पण सोन्यावर तुम्ही मगाशी म्हटलं की मी कंटेंटसाठी नाही, जीव लावलाय. वारंवार तुमच्या आता म्हणजे चेहऱ्यावर पण दिसून येतं की तुमचं किती त्याच्यावर प्रेम आहे. जीव लावणं मी पहिले पण आधीपासून म्हणजे मला कंटेंट दाखवायची गरज लागणार. सोन्याने जे दाखवलंय म्हणजे मी बोली ना, आज मी सोन्याला बघितलं, उद्या मी मेली तरी मला चालेल, इथपर्यंत माझं त्याचं बॉन्डिंग आहे. आणि त्याच कारणामुळे मी 8 महिन्यांनी त्याला बघायला आले, जिद्दीने बघायला आले. बघायचं आहे आज 8 महिन्यांनी कसा दिसतं हे बघायचं आहे मुळात.
तुम्हाला इथं मैदानावर याची त्याला खूप आतुरता लागली. येस 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 नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा ताई तुम्हाला. थँक्यू थँक्यू.